देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन न्यूज 18। इस्लाममध्ये एक ईश्वराला मानतात। इस्लामचे जे तीन स्तंभ आहे, तौहीद, रिसालत आणि आखिरत। म्हणजे तौहीद म्हणजे कलमा, ला इलाहा इल्लल्लाह, ईश्वराशिवाय कोणी उपास्य नाही आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे ईश्वराचे पैगंबर आणि दूत आहे। दुसरा, पैगंबरावर विश्वास ठेवणे। इस्लाम धर्मामध्ये 1,40,000 पैगंबर अवतरित झाले, त्यातली शेवटची कडी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आणि ह्या जीवनानंतर हे जीवन आहे जे आहे याच्या हे जीवन समाप्तीनंतर अजून एक जीवन आहे। ह्या जीवनात आपण जो पाप पुण्य केले त्याचा लेखाजोखा आम्हाला आखिरत म्हणजे मरणोत्तर जीवनानंतर आपल्याला आपला जॉब, आपला ईश्वर ज्यांनी आपल्याला या धर्तीवर उतरवलं त्याला आपल्याला पाप आणि पुण्याचा लेखाजोखा द्यावा लागेल। ज्यांनी पुण्य केले तो स्वर्गात जाईल आणि पाप केले तो नरकात जाईल। म्हणून इस्लाम धर्माची ही साधारण कल्पना। इस्लाम धर्माबद्दल ज्या गैरसमजुती आहे, मस्जिदमध्ये इतर धर्मियांना प्रवेश नाकारला जातो, हे खोटं आहे। आणि ही यात आमचीही चुकी आहे की आम्ही बांधवांना आणि भगिनींना मस्जिदमध्ये आणले नाही आणि त्यांना दाखवले नाही की मस्जिदमध्ये काय असते, प्रार्थना काय असते, अजान काय असते, वजू कसा असतो, नमाज कशी पढली जाते, नमाजमध्ये काय काय पठण केले जाते। पवित्र कुराण हा हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित झाला। गारे हिरामध्ये पहिली ओवी जी आली ती इक्रा बिस्म रब्बिकल लजी, म्हणजे शिका, या ईश्वराच्या नावाने शिका, त्यांनी या धर्तीवर तुम्हाला उतरवलं। म्हणून बंधू आणि भगिनींनो, या मस्जिद परिचय दर्शन सोहळा कार्यक्रम जो 15 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 6 वाजता मिलत नगरमध्ये ठेवलेला आहे। तर या कार्यक्रमाला शहरातील तमाम बंधू आणि भगिनींनी यावे आणि ह्या कार्यक्रमातून आपल्या गैरसमजुती आणि शंका दूर कराव्या। धन्यवाद। हा कार्यक्रम जमाते इस्लामी हिंद भुसावळ शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे।